1 ऑगस्टच्या पहाटेला 4:30 वाजताच्या सुमारास गाव तलावाची मामा तलावाची पाळ फुटून हजारो हेक्टर जमिनीतील शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसान झालेला आहे। प्रशासनाला या अगोदर सुद्धा कळविण्यात आलं होतं की पाळीचे दुरुस्तीकरण करा। 3 वर्ष अगोदर सुद्धा पुढून पाणी लिकेज होत होता। पाळीवर माती टाकायला पाहिजे होती, ती माती बाहेर विकत देण्यात आली, परंतु त्या पाळीवर टाकण्यात आली नाही। काही इंजिनियर लोकांनी पीच काढण्यात आली, तिथे माती पण टाकण्यात आली नाही। त्यांच्यामुळे पाळीला धोका निर्माण झाला। प्रशासनाला कितीदा पाळ दुरुस्त करण्यात यावी म्हणून किंवा माती टाकून पिचिंग दगडाने करावी वारंवार सांगण्यात आलं, तरी पण लक्ष देण्यात आले नाही। लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडली। त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्या ठिकाणी 50 कोटीचा निधी मंजूर करून तिला कसं दुरुस्त करता येईल आणि खोलीकरण करून कसं पाणी साठवता येईल आणि त्या तलावाचे सौंदर्यीकरण कसे करता येईल, तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या शेतीचे पंचनामे करून व मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांच्या माशांचे फार मोठे नुकसान झालेले आहेत, त्यांचेही नुकसान भरपाई देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते डीजी रंगारी यांनी एशियन न्यूजवर आपले मत व्यक्त केले। मी डीजी रंगारी, माजी जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी भंडारा। आज पहाटेला 4:30 वाजता साकोली तलावाड्यातील जो तलाव आहे, या तलावाचं पाणी हजारो लोकांना सिंचनाकरता मिळतो। त्या तलावाचं आज सकाळची पाड फुटलेली आहे। याच्या अगोदर सुद्धा प्रशासनाला जागे करण्यासाठी येथील तलावाड्यातील रहिवासी जे लोक आहेत त्यांनी निवेदन दिलेले आहेत। त्या ठिकाणी ते पिंचिंग दगडाचे पिंचिंग लावलेली होती, ते काही प्रशासनाच्या लोकांनी माती त्या ठिकाणी टाकतो म्हणून काढलेली होती आणि प्रशासनाला नेहमी निवेदन देण्यात आले की पाळीचे दुरुस्तीकरण करा, त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करा। मागं 3 कोटीचं तलावाच्या सौंदर्याच्या नालाखाली तिकडं एक रस्ता बनलेला आहे आणि तिकडला बनलेला रस्ता तिकडं सुशोभीकरण करण्यात आले, परंतु इकडचे जे आहे ते पाळीकडे कोणाचंही लक्ष नाही आणि या ठिकाणी मागे कितीदा निवेदन सुद्धा देण्यात आले की पाळीकडे लक्ष द्या, तरी पण कोणाचं लक्ष नाही। प्रशासनाने लक्ष दिलं नाही, लोकप्रतिनिधींनी सुद्धा लक्ष दिलं नाही। त्यामुळे याकडे प्रशासनाचे जे काही कोणी या ठिकाणी दोषीदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि या ठिकाणी नव्यानं वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की प्रशासनाने मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे 50 कोटी रुपये देऊन या ठिकाणी बोटीकरण करावं आणि चारही बाजूला एक चांगल्या प्रकारचे सुशोभीकरण करावं, जेणेकरून हा गाव तलाव हा चारही बाजूला रस्ते असून साईडला गडकुंबली रोड आहे, तिथून तलाव वाट लाखंद रोडकडे जाणारा रस्ता आहे, हायवेवर आहे आणि अतिशय सुंदर आहे। या ठिकाणी तलावाचं पाणी साठवून त्या ठिकाणी जर बोटीकरण केलं तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक सुशोभीकरणही होईल आणि लोकांना एन्जॉय करण्यासाठी होईल, लोकांना पाण्याच्या सिंचनासाठी उपयोगात येईल। त्यामुळे प्रशासनाकडे लक्ष देऊन ताबडतोब दखल घेऊन याची दुरुस्ती करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे। तलावाचं पाणी पूर्णपणे गेल्यामुळे इकडले तलावाखालील 1500 एकर जमिनीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पिकं वाहून गेलेले आहेत, तिथं गाळ बसलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी युवक समाजाचं जे मच्छीमार संस्था आहे त्यांच्यासुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या ताबडतोब त्यांच्या शेताचे पंचनामे करून त्यांना मदत करण्यात यावी। त्याचप्रमाणे मच्छीमार संस्था जे आहेत त्यांचे जे प्रमाणात नुकसान असेल त्यांना पण नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे